नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनेल. जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतील. मित्रांनो, जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो. असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु ते संकेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे. असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखांचा पाऊस पाडणार आहेत. श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचे अंबार हवे असते, परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते. जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद, समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते. या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रवचनांमध्ये नमूद केलेले काही विशेष संकेत मिळू लागतात. जर आपण हे संकेत ओळखले तर आपल्या यशाचा मार्ग होईल. वास्तुशास्त्रामध्ये असे काही संकेत नमूद केले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अपाट संपत्ती, सुख आणि समृद्धी येत आहे. पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून आपली उपस्थिती लावा, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहो. नंबर 1. मित्रांनो, कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात. सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो, पण हे सत्य आहे की घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे. देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. मित्रांनो, जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. हा संकेत देखील धन लाभाची वेळ जवळ आली आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. हे संकेत देवी लक्ष्मी कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख, समृद्धी आणि अपाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे. नंबर 2. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले तर घाबरू नका. एक वाईट संकेत नसून चांगला संपत्ती मिळण्याचे संकेत आहे. शास्त्रवचनानुसार मुंगुसाने मार्ग कापणे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे. म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानली जाते. याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे. गायीला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा. असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात. आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात ओल मोती हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे. हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येण्याचे असल्याचे संकेत आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते. हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अपाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी. नंबर 3. जर आपल्याला स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहे तर आपण समजावे की माता लक्ष्मीजी लवकरच आपल्या घरी येणार आहे, ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल. तसेच मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला घी किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे. जर आपण सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वर वधू पाहिले तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहे. हे संकेत आपल्या चांगल्या दिवसांबद्दल सांगतात. नंबर 4. मित्रांनो, कधी कधी असे घडते की अचानक कोणा पक्षाने आपल्यावर भेट केली तर त्या क्षणी आपण रागावतो की व त्याला वाईट शून मानतो. परंतु आपल्याला माहित आहे का की ही घटना खरोखरच एक अतिशय शुभ संकेत मानली जाते. लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानले. मित्रांनो, जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट शून म्हणू नका. शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप सांगितले आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे. याचा अर्थ असा की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा. संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे. आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. नंबर 5. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी. असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्या इच्छेबद्दल मागणी केली तर दिवसाच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते. मित्रांनो, कासवाचे स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे, कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपचा अवतार घेतला होता. अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मानावे की हे भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे. नंबर 6. मित्रांनो, कधी कधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्याने पाहतो, परंतु आपणास माहित आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा आभास असतो.
जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणून अशा क्षणाचे आभार म्हणून सकारात्मक विचारसरणीचा पुढे जा. या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा. हा एक अतिशय शुभ संकेत आहे. हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद, सुख आणि समृद्धी वाढत आहे. असे संकेत प्राप्त झाल्यावर आपण आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. हे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगले कृत्य आहे जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील. नंबर 7. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे एक संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल. जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसले तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत.